नमस्कार भक्तांनो, बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून 2 मार्च 2026 म्हणजे सोमवार येतो, लक्षात ठेवा. तर या होळीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला ऐकून घ्या, संध्याकाळच्या वेळेला फक्त या ठिकाणी तुम्हाला नारळ अर्पण करायचं आहे. तर हा तुम्हाला उपाय जर तुम्ही केला या दिवशी, तुमच्या घरातील तुमच्या परिवारातील प्रत्येक कुटुंबाचे इडापिडा, भांडणे, संकटे, नजरबाधा नष्ट होऊन जाणार आहेत. याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे भक्तांनो. तर तुम्हाला भक्तांनो हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर चला पाहूया. तर भक्तांनो, त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असला तर चॅनलला लाईक करा, तसेच भक्तांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. भक्तांनो नमस्कार. भक्तांनो, 2 मार्च सोमवारची होळी ही केवळ एक सणाची तारीख नसते, तर ती आपल्या अंतःकरणातील नकारात्मकता जाळून टाळण्याचा, जुने दुःख विसरण्याचा आणि नव्या शुभ प्रारंभाचा दिव्य क्षण असतो. होळीच्या संध्याकाळी अंगणी समोर एक नारळ अर्पण करण्याची परंपरा ही केवळ बाह्य विधी नसून ती श्रद्धा, अर्पण, भक्तांनो समर्पण आणि आत्मशुद्धीचा संकेत आहे. नारळाला हिंदू धर्मात श्रीफळ म्हटले जाते. श्री म्हणजे लक्ष्मी, समृद्धी, मंगलत्व आणि फळ म्हणजे आपल्या कर्माचे परिणाम. त्यामुळे नारळ अर्पण करणे म्हणजे घरातील आपल्या घरातील इडापिडा, मतभेद, भांडणे, संकटे, नजरबाधा आणि मानसिक ताण या सगळ्या नकारात्मक गोष्टी अंगणी देवाला समर्पित करून त्याचे दहन व्हावे अशी प्रार्थना करणे आहे, लक्षात ठेवा. तसेच भक्तांनो, होळीचा सण हा होळी म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. या सणामागे भक्तांनो प्रल्हाद आणि होलिका यांची कथा सांगितली जाते. भक्त प्रल्हादाची श्रद्धा आणि भक्ती जिंकली, लक्षात ठेवा, तर होलिकेचा अहंकार जळून खाक झाला. या कथेतून एक मोठा संदेश मिळतो. जिथे श्रद्धा, सत्य आणि नामस्मरण असते तिथे कोणतीही संकटे टिकत नाहीत. बाळूमामा सांगतात की भक्तांनो, अरे माझ्या लेकरांनो, नेहमी सांगतात लेकरांना की बाळूमामा हे भक्तांना सदैव साधेपणा, प्रामाणिकपणा आणि श्रद्धा यांचा उपदेश करतात. बाळूमामा यांच्याविषयी लोकांमध्ये अशी श्रद्धा आहे की त्यांनी आयुष्यभर लोकांच्या अडचणी सोडवण्याचा, प्रेम, करुणा आणि देवभक्तीचा मार्ग दाखवला. त्यांचे म्हणणे असे मानले जाते की सण उत्सव हे फक्त बाह्य विधी नसतात, ते मन शुद्धी करण्याचे आणि घरातील वातावरण पवित्र करण्याचे साधन असते. होळीच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा होळी प्रज्वलित केली जाते तेव्हा त्या अंगणीजवळ उभे राहून मनातल्या सर्व नकारात्मक भावना देवाला अर्पण कराव्यात. नारळ अर्पण करताना असेही मनोमने म्हणावे की देवा, माझ्या घरातील इडापिडा, मतभेद, कटुता, वाईट नजरा, अडथळे, आजारपण, आर्थिक संकटे आणि मानसिक अस्वस्थता या सर्वांचा नाश होवो. बाळूमामांच्या शिकवणीत श्रद्धा ही सर्वात मोठी शक्ती मानली जाते. ते म्हणतात असे मानले जाते की मनात शंका ठेवून केलेला कोणताही विधी फलदायी होत नाही, पण निखळ श्रद्धेने केलेली छोटी कृती ही मोठे फळ देते. नारळाचे 3 डोळे हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे नारळ अर्पण करणे म्हणजे सृष्टीच्या त्रिवेदांना साक्षी ठेवून आपली प्रार्थना अर्पण करणे होय. होळीचा अंगणी हा पापांचा, दोषांचा आणि नकारात्मक शक्तीचा नाश करणारा मानला जातो. जसे होलिकेचा अहंकार जाळून खाक झाला, तसेच आपल्या घरातील अहंकार, गैरसमज, वाद, राग, मत्सर आणि अपशकुन यांचे दहन व्हावे याची भावना ठेवावी. बाळूमामा यांची शिकवण नेहमी साध्या शब्दात असते. घरात भक्तांनो शांतता हवी असेल तर प्रथम शांत मन ठेवा. होळीच्या दिवशी नारळ अर्पण करणे ही केवळ सुरुवात आहे. त्यानंतर घरातील सदस्यांनी एकमेकांशी प्रेमाने वागावे, कटू शब्द टाळावेत भक्तांनो, आणि देवाचे नामस्मरण करावे.
श्रद्धा आणि सकारात्मक विचार यांचा संगम झाला की घरातील नकारात्मकता आपोआप कमी होते. अनेकांच्या मते बाळूमामा असे सांगतात की नजरबाधा किंवा संकटे यांचा प्रभाव जास्त काळ टिकत नाही. जर घरात नामजप, सत्संग आणि चांगले विचार असतील. त्यामुळे होळीच्या दिवशी नारळ अर्पण केल्यानंतर घरात गोड पदार्थ बनवून सर्वांनी एकत्र बसून प्रसाद भक्तांनो घ्यायचा आहे. हे एकत्र येण्याचे घरातील तणाव कमी करते. होळी हा रंगाचा सण आहे, पण त्यापूर्वी होळी दहनाची रात्र ही आत्मपरीक्षणाची असते भक्तांनो. त्या रात्री आपण स्वतःकडे बघावे. आपल्या चुका, आपल्या वाईट सवयी, आपले राग, द्वेष हे सर्व भक्तांनो त्या अग्नीत अर्पण करायचे आहेत. बाळूमामांच्या विचारामध्ये नेहमी क्षमा आणि करुणा यांना महत्त्व दिले जाते. बाळूमामा सांगतात की अरे माझ्या लेकरांनो, ज्याने तुला दुखावले त्याला क्षमा कर, कारण राग धरला तर तूच जळशील, लक्षात ठेव. 2 मार्च भक्तांनो, 2 मार्च 2026 सोमवार होळीच्या संध्याकाळी एक नारळ अर्पण करणे ही श्रद्धेची कृती आहे. परंतु त्यामागील खरा अर्थ म्हणजे आपल्या घरात प्रेम, एकोपा आणि सकारात्मकता निर्माण करणे. संकटे, भांडणे, नजरबाधा यांचा नाश केवळ एका नारळाने होत नाही, तो आपल्या श्रद्धा, आचरण आणि चांगल्या विचारांनी होतो. नारळ अर्पण करणे हे त्या प्रक्रियेचे प्रतीक आहे. भक्तांनो, या गोष्टीकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. बाळूमामा या पवित्र दिवशी हे पण सांगतात, अग्नीसमोर उभे राहून मनापासून प्रार्थना करा. आपल्या घरातील प्रत्येक सदस्यांसाठी मंगल कामना करा. बाळूमामांच्या नावाने नामस्मरण करा आणि ठाम विश्वासाने ठेवा की जिथे श्रद्धा, प्रेम आणि देवावर निष्ठा आहे तिथे येडापेडा, भांडणे, संकट आणि वाईट शक्ती टिकूच शकत नाही. भक्तांनो, बोला बाळूमामांच्या नावानं चांग बरं. तसेच भक्तांनो, होळीच्या त्या संध्याकाळी जेव्हा अंगणी धगधगत असतो तेव्हा बाहेर जळणाऱ्या लाकडापेक्षा अधिक काहीतरी आपल्या अंतःकरणात जळत असते. त्या क्षणी माणूस जर थांबून स्वतःकडे पाहिला तर त्याला जाणवते की घरातील येडापेडा, भांडणे, मतभेद, गैरसमज, राग, मत्सर आणि वाईट नजरेची भीती या सर्व गोष्टी आधी मनात जन्म घेतात आणि मग आपल्या घरात पसरतात. म्हणूनच नारळ अर्पण करण्याचा अर्थ फक्त बाह्य कृती नसून तो अंतर्मनात शुद्धीकरणाचा संकल्प असतो. होळी हा सण होळी म्हणून ओळखला जातो, पण त्याचा गाभा आध्यात्मिक आहे. अग्नी हा परिवर्तनाचे प्रतीक आहे. जसे अंगणीमध्ये टाकलेले लाकूड राखेत बदलते, तसेच आपल्या आयुष्यातील नकारात्मक विचार श्रद्धेच्या अंगणीत टाकले तर तेही नष्ट होतात. भक्तांनो, बाळूमामांच्या शिकवणीत नेहमी सांगितले जाते की श्रद्धा आणि सत्कर्म यांच्या जोडीने केलेला कोणताही संकल्प व्यर्थ जात नाही. भक्तांनो, बाळूमामा यांच्या विषयी भक्तामध्ये अशी भावना आहे की त्यांनी लोकांना अंधश्रद्धेपेक्षा विश्वास, संयम आणि नामस्मरणाचा मार्ग दाखवला. ते सांगतात, असे मानले जाते की देवाकडे मागताना मन स्वच्छ ठेवा, कारण देवाला शब्दापेक्षा भावना अधिक कळतात. त्यामुळे होळीच्या दिवशी नारळ अर्पण करताना मनात कोणाबद्दलही कटुता नसावी. नारळाचे कठीण कवच आपल्या अहंकाराचे प्रतीक मानले जाते. आतले शुभ्र खोबरे हे शुद्ध मनाचे प्रतीक आहे, लक्षात ठेवा. जेव्हा आपण नारळ अंगणीत अर्पण करतो तेव्हा जाणून आपण म्हणतो की माझा अहंकार जाळून जाऊ आणि अंतर्मनातील शुद्धता टिकून राहू. घरातील भांडणांची मुळे बहुतेक वेळा अहंकारात असतात. मी बरोबर आहे, तू चुकतोस ही भावना जितकी वाढते तितकी मतभेद वाढतात. बाळूमामांच्या शिकवणीत नम्रता, संयम यांना मोठे स्थान आहे. होळीची ही कथा सांगताना प्रल्हादा आणि होलिका यांचा उल्लेख केला जातो कायम. भक्त प्रल्हादाची अढळ श्रद्धा आणि होलिकेचा अहंकार यामध्ये संघर्ष आपल्याला शिकवतो की सत्य आणि भक्ती अखेरीस विजयी होतात. त्यामुळे होळीच्या अंगणीजवळ उभे राहून जर आपण आपल्या घरासाठी प्रार्थना केली
तर ती श्रद्धा आपल्याला मानसिक बळ देत असते. लक्षात ठेवा, घरातील नजरबाधा किंवा नकारात्मक ऊर्जा याबद्दल लोकांना मनात भीती असते, परंतु बाळूमामांचे म्हणणे असे मानले जाते की जिथे रोज नामस्मरण होते तिथे देवाचे स्मरण आणि चांगले विचार असतात भक्तांनो. जिथे कोणतेही वाईट शक्ती जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे नारळ अर्पण केल्यानंतर घरात शांतपणे देवाचे नाम जपावे, एकमेकांना गोड बोलावे आणि जुन्या रागांना सोडून द्यावे. भक्तांनो, होळीच्या दिवशी संध्याकाळी कुटुंब एकत्र जमले तर त्या एकोप्यातच अनेक समस्यांचे निराकरण दडलेले असते. कुटुंबातील भक्तांनो, ज्येष्ठांनी लहानांना आशीर्वाद द्यावा, लहानांनी मोठ्यांचा आदर करावा, तसेच भक्तांनो एकत्र प्रसाद घ्यावा. ही भक्तांनो एकत्रता घरातील मतभेद दूर करते. बाळूमामांच्या शिकवणीत कुटुंबातील ऐक्याला विशेष महत्त्व दिले जाते. भक्तांनो, या गोष्टीकडे आपण सर्वांनी लक्ष दिले तरच आपल्या घरातील सुख समृद्धीचे निर्माण होणार आहे. लक्षात ठेवा, संकटे ही जीवनाचा भाग आहेत. आर्थिक अडचणी, आरोग्याच्या समस्या, नात्यातील गैरसमज हे सर्व काळानुसार येतात आणि जातात सुद्धा. परंतु श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टिकोन असला की माणूस त्यातून मार्ग काढतो. होळीच्या दिवशी नारळ अर्पण करणे म्हणजे संकटावर मात करण्याचा मानसिक संकल्प करणे होय. त्या संध्याकाळी जेव्हा अंगणी शांत होते आणि राख उरते तेव्हा त्या राखेला पवित्र मानले जाते. काही जण ती राख कपाळाला लावतात. याचा अर्थ असा की माझ्या जीवनातील वाईट काळ जळून गेला आणि आता नव्या सुरुवातीची वेळ आली. बाळूमामांच्या शिकवणी ती नवी सुरुवात करण्यावर भर आहे. बाळूमामा सांगतात की असे मानले जाते की कालचे दुःख आजचे दिवसावर ओझे बनवू देऊ नकोस. होळीचा खरा संदेश म्हणजे क्षमा, प्रेम आणि एकोपा. जर घरातील सदस्यांनी एकमेकांना समजून घेतले, संयम बाळगला आणि देवावर श्रद्धा ठेवली तर इडापिडा, भांडणे, संकटे आणि नजरबाधा या गोष्टी हळूहळू दूर होतात. नारळ अर्पण करणे ही त्या प्रक्रियेची एक प्रतिकारात्मक सुरुवात आहे. म्हणून 2 मार्चच्या 2026 सोमवार ही या दिवशी होळीच्या पवित्र संध्याकाळी जेव्हा तुम्ही एक नारळ अर्पण कराल तेव्हा फक्त बाह्यविधी करू नका. मनात राग जाळा, कटुता जाळा, अहंकार जाळा. प्रेम, श्रद्धा आणि विश्वास यांना जागा द्या. भक्तांनो, बाळूमामांच्या नावाने प्रार्थना करा की तुमच्या घरात शांतता, समृद्धी आणि आनंद नांदो. आणि ठाम विश्वास ठेवा की जिथे श्रद्धा आणि एकोपा आहे तिथे कोणतीही नकारात्मकता टिकू शकत नाही. भक्तांनो, तसेच भक्तांनो, बाळूमामा पुढेही सांगतात, होळीच्या त्या पवित्र संध्याकाळी जेव्हा अंगणी प्रज्वलित होतो तेव्हा तो केवळ लाकूड जळत नाही तर आपल्या मनात साचलेली काळी सावलीही जळण्याची संधी देतो. नारळ अर्पण करताना अनेकांना वाटते की ही एक छोटी कृती आहे, पण श्रद्धेने केलेली छोटी कृती ही आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. कारण प्रत्येक विधीमागे एक भावना असते आणि भावना हीच खरी शक्ती असते. होळी हा सण रंगाचा असला तरी त्याची सुरुवात अंगणीपासून होते. अंगणी म्हणजे शुद्धीकरण. आपल्या घरात जर वारंवार वाद होत असतील, संवाद कमी झाला असेल, एकमेकांविषयी गैरसमज वाढले असतील तर त्या सर्वांचा उगम मनातील असंतोषात असतो. भक्तांनो, म्हणून नारळ अर्पण करताना मनात असा संकल्प करावा की आजपासून मी कटू शब्द वापरणार नाही. मी घरातील प्रत्येकाला समजून घेण्याचा प्रयत्न करीन. हा संकल्पच घरातील शांततेचा पाया ठरतो. बाळूमामा यांच्याविषयी भक्त सांगतात की त्यांनी लोकांना नेहमी साधेपणा आणि प्रामाणिकपणाचा मार्ग दाखवलेला आहे. ते म्हणत असत, असे मानले जाते की देवापुढे मोठे अर्पण करू नका तर मनाची शुद्धता हवी. त्यामुळे होळीच्या दिवशी नारळ अर्पण करताना केवळ परंपरा म्हणून न करता अंतर्मन शुद्ध ठेवून करणे महत्त्वाचे आहे. नारळाच्या कठीण कवचामागे गोड पाणी आणि शुभ्र गार असतो. हेच आपल्याला शिकवते
की माणसाच्या बाह्य रूपापेक्षा त्याचे अंतर्मन महत्त्वाचे आहे. घरातील भांडणाची कारणे अनेकदा छोट्या गैरसमजामुळे निर्माण होतात भक्तांनो. जर आपण एकमेकांना ऐकून घेतले, संवाद साधला तर अनेक समस्या आपोआप मिटतात. होळीच्या अंगणीजवळ उभे राहून जर आपण मनोमने ठरवले की मी माझ्या घरातील शांततेसाठी प्रयत्न करीन, तर तोच खरा उपाय आहे. होळीची कथा सांगतात प्रल्हादा यांची अढळ भक्ती आणि होलिका हिचा अहंकार यांचा उल्लेख होतो भक्तांनो. भक्ती जिंकली, अहंकार जळाला. याचा अर्थ असा की श्रद्धा आणि संयम ठेवला तर कोणतेही संकट कायमचे राहत नाही. नजरबाधा किंवा सकारात्मक ऊर्जा यांची भीती लोकांच्या मनात असते, पण खरे पाहता भीतीमुळेच ती अधिक वाढते. जर घरात सकारात्मक विचार, देवाचे स्मरण आणि परस्पर आदर असेल तर कोणतीही नकारात्मक शक्ती प्रभावी ठरत नाही. नारळ अर्पण करताना मनात भीती न ठेवता विश्वास ठेवावा. विश्वास हीच खरी ढाल आहे. त्या संध्याकाळी अंगणी शांत झाल्यावर उरलेली राख पवित्र मानली जाते. काही जण ती राख घराच्या दारात लावतात. यामागील भावार्थ असा की माझ्या घराचे रक्षण होवो, वाईट शक्ती दूर राहो. परंतु केवळ राख लावणे पुरेसे नाही, घरातील वातावरण प्रेम आणि प्रेमळ सकारात्मक ठेवणेही आवश्यक आहे भक्तांनो. बाळूमामांच्या शिकवणीत एक महत्त्वाचा संदेश आढळतो. असे मानले जाते की घरात देव हवा असेल तर आधी घरात प्रेम आणा. जर आपण एकमेकांशी कटुता ठेवली, अपमान केला तर कितीही पूजा केली तरी शांती लाभत नाही. म्हणूनच होळीच्या दिवशी नारळ अर्पण केल्यानंतर घरातील प्रत्येक सदस्यांचे एकमेकांना क्षमा करावी, जुने राग सोडून द्यावेत. भक्तांनो, संकटे ही कायमची नसतात. जसा हिवाळा संपून वसंत येतो, तसे अडचणी संपून चांगला काळही येत असतो भक्तांनो. होळीचा सण म्हणजे वसंताचे आगमन, म्हणून या दिवशी केलेला सकारात्मक संकल्प मनाला नवे बळ देत असतो. लक्षात ठेवा, त्या दिवशी एक छोटा मंत्र जरी मनोमनी म्हटला तरी मन शांत होते. देवाचे कोणतेही नाव घ्या, पण श्रद्धा ठेवा. नारळ अर्पण करताना असे म्हणा की देवा, माझ्या घरातील इडापिडा दूर कर, आम्हाला एकोपा दे, आमच्या मनातील राग जाळ. ही प्रार्थना मनापासून केली तर तिचा परिणाम मनशांतीत दिसतो भक्तांनो. अखेर भक्तांनो, तुम्हाला या सर्व गोष्टी करायच्या आहेत तर अजून बाळूमामा सांगतात की होळीच्या संध्याकाळी एक नारळ अर्पण करणे ही परंपरा आहे. पण त्यामागील खरी शक्ती म्हणजे तुमचा विश्वास, तुमचा संकल्प आणि तुमची संकल्प कृती, तुमची सकारात्मक काम. बाळूमामांच्या नावाने केलेली प्रार्थना तुम्ही भक्तांनो तुम्हाला सकारात्मकतेकडे घडून नेते. प्रार्थना तुम्हाला मानसिक धैर्य देते आणि जिथे धैर्य, श्रद्धा आणि प्रेम आहे तिथे भांडणे, संकटे आणि नजरबाधा यांना जागा राहत नाही भक्तांनो. तसेच बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो, होळीच्या त्या दिवशी जेव्हा सूर्य अस्ताला जातो आणि आकाशात संध्याकाळी केशरी लाल छटा पसरतात, तेव्हा निसर्ग स्वतःच एक संकेत देत असतो की आता अंधार येईल, पण त्यानंतर नव्या प्रकाशाची सुरुवात होईल. होळीचा अंगणी हाच त्या परिवर्तनाचा दूत आहे. त्या अग्नीसमोर उभे राहून जेव्हा आपण एक नारळ अर्पण करतो, तेव्हा आपण केवळ परंपरा पाहत नाही, तर आपण आपल्या आयुष्याला एक नवा अध्याय सुरू करण्याची संधी देत असतो. होळी हा सण केवळ रंगाचा आणि आनंदाचा नाही, तर तो अंतर्मनातील शुद्धता जाळून टाकण्याचा सण आहे. अनेकदा घरातील इडापिडा, भांडणे, संकटे आणि नजरबाधा यांचा उगम बाहेर नसून घरातील वातावरणात असतो भक्तांनो. कटू शब्द, अविश्वास, मत्सर, आर्थिक ताण, न सांगितलेले दुःख हे केवळ हळूहळू घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. होळीच्या दिवशी नारळ अर्पण करत असताना आपण या सर्व गोष्टी अग्नीत अर्पण करत असतो अशी भावना ठेवावी. बाळूमामा यांच्याविषयी लोकांमध्ये अशी श्रद्धा आहे की त्यांनी भक्तांना नेहमी साध्या कृतीतून मोठ्या अर्थ शोधायला शिकवले.
त्यांचे म्हणणे असे मानले जाते की देवाला मोठी भेट नको, तर मनाचा स्वच्छ भाव पाहिजे. त्यामुळे होळीच्या संध्याकाळी जेव्हा नारळ अर्पण कराल तेव्हा मनात कोणाबद्दलही द्वेष ठेवू नका, कारण द्वेष हा स्वतःलाच जाळतो. भक्तांनो, नारळाचे प्रतीक खूप गूढ आहे. नारळाचे प्रतीक खूप गूढ आहे. त्यांचे कठीण कवच म्हणजे आपला हट्ट आणि अहंकार. आतले शुभ्र खोबरे म्हणजे शुद्ध मन. जेव्हा जेव्हा आपण भक्तांनो तो नारळ अग्नीत अर्पण करतो तेव्हा आपण जणू आपल्या अहंकाराचा त्याग करतो. घरातील भांडणाचे मूळ बहुतेक वेळा मीच बरोबर या भावनेत असते. भक्तांनो, जर आपण एक पाऊल मागे घेतले तर अनेक वाद आपोआप मिटतात. होळीच्या कथेत प्रल्हाद यांची श्रद्धा आणि होलिका हिचा अंत आपल्याला शिकवतो की श्रद्धा टिकली तर संकटे जळते. त्यामुळे होळीच्या अग्नीजवळ उभे राहून स्वतःशी एक वचन घ्यावे. मी माझ्या घरातील शांततेसाठी प्रयत्न करेन, मी संयम राखीन, मी गोड बोलण्याचा प्रयत्न करेन. नजरबाधा हा शब्द अनेकदा भीती निर्माण करतो, पण भीतीपेक्षा विश्वास मोठा असतो. जर घरात सकाळ संध्याकाळ देवाचे स्मरण होत असेल, मोठ्यांचा आदर आणि लहानांना प्रेम असेल, तर कोणतीही नकारात्मक शक्ती प्रभावी होत नाही. नारळ अर्पण केल्यानंतर घरात एकत्र बसून देवाचे नाव घ्या, थोडे गोड बोलून हसा, जुने राग विसरा. हीच खरी उपाययोजना आहे. होळीची राख पवित्र मानली जाते. काही जण ती घराच्या दाराशी लावतात. त्याचा भावार्थ असा की वाईट शक्ती दूर राहोत. पण खरे रक्षण हे आपल्या वर्तमानात आहे. जर आपण रोजच्या आयुष्यात प्रामाणिकपणा, कष्ट, संयम आणि प्रेम ठेवले तर घर आपोआप सुरक्षित राहते. बाळूमामांच्या शिकवणीत क्षमेचा विशेष उल्लेख आढळतो. असे मानले जाते, ते सांगतात की ज्याने तुला दुखावले त्यांच्याविषयी कटुता ठेवलीस तर तू स्वतःलाच अस्वस्थ राहशील. म्हणून होळीच्या दिवशी नारळ अर्पण करताना मनातल्या कटुताही जाळून टाका. 2 मार्चच्या दिवशी सोमवारी जेव्हा तुम्ही त्या अग्नीजवळ जाल तेव्हा घाई करू नका. शांतपणे उभे राहा, डोळे मिटा, देवाला मनात आठवा. तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यांचे कल्याण मागा. आर्थिक अडचणी दूर होत, आरोग्य उत्तम राहो, घरात प्रेम आणि आनंद नांदो अशी प्रार्थना करा. संकटे येतात आणि जातात भक्तांनो, पण श्रद्धा आणि सकारात्मक विचार कायम ठेवले तर संकटांचा प्रभाव कमी होतो. नारळ अर्पण करणे हा श्रद्धेचा एक भाग आहे. त्यासोबत सत्कर्म आणि चांगले वर्तन आवश्यक आहे. अखेर होळीचा खरा संदेश हा आहे की अंधारानंतर प्रकाश येतो, वादानंतर शांतता येऊ शकते, दुःखानंतर आनंद येऊ शकतो. त्यानंतर संध्याकाळी अर्पण केलेला एक नारळ हा तुमचा नव्या सुरुवातीचा प्रतीक ठरू शकतो. जर भक्तांनो तुम्ही मनापासून बदल स्वीकारला तर श्रद्धा ठेवा, प्रेम ठेवा, संयम ठेवा आणि विश्वास ठेवा की जिथे हे 3 शब्द आहेत तिथे इडापिडा, भांडणे, संकटे आणि नजरबाधा टिकू शकत नाहीत. लक्षात ठेवा भक्तांनो, असेच आपल्याला बाळूमामांचे विचार, भावनिक आणि आपल्या महाराष्ट्रातील सर्व सणासुदीचे जे काही माहिती, इतिहासातील आपल्या हिंदू धर्मातील सर्व माहिती ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेलाईकचं बटन दाबा आणि कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.